वास्तू अनेक आहेत, याच्यापेक्षा सुंदर भव्य वैभव संपन्न अशा भारतामध्ये अनेक वास्तू आहे. पण शनिवार वाड्याला जो वैभवशाली इतिहासाचा सुगंध आहे ते भाग्य भारतात दुसऱ्या कुठल्या वास्तूला नाही. आणि म्हणून या शनिवार वाड्याचा वर्धापन दिन आज आपण करतो आहोत. योगायोगाने आज गणेश जयंती पण आहे. शनिवार वाड्यामध्ये सुद्धा गणपती उत्सव मोठ्या थाटात होत होता. त्याची भव्य मिरवणूक निघत होती. गणेश महाल या ठिकाणी होता. आणि म्हणून आज हा सुद्धा एक वेगळा योगायोग या ठिकाणी आलेला आहे. 10 जानेवारी 1730 रोजी या ठिकाणी भूमिपूजन करण्यात आलं. वास्तविक पाहता बाळाजी विश्वनाथ भट यांना सासवड अत्यंत प्रिय होतं. मात्र बाजीराव पेशव्यांना हे पुणे जास्ती आवडलं. अनेक गोष्टी त्याच्यासाठी. याचं कारण त्या काळामध्ये पुण्याची हवा आणि पुण्याचं पाणी अतिशय शुद्ध होतं. आज कुणालजी या ठिकाणी आलेले आहेत तेव्हा पुन्हा एकदा तशा प्रकारचं पाणी आणि तशा प्रकारची हवा पुणेकरांना मिळावी असं सुद्धा आम्ही आता त्यांच्याकडनं अपेक्षा करायला हरकत नाही. पुण्याचं पाणी चांगलं आहे, हवा चांगली आहे, सातारला जायला चांगला रस्ता आहे. पण काहीपेक्षा बाजीराव पेशवे यांच्या मनामध्ये ज्यांच्याबद्दल नितांत आदर होता त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण या पुणे शहरात गेलं होतं. आणि म्हणून त्या लाल महालाच्या जवळ आपली वास्तू असावी असा संकल्प त्यांनी केला. 10 जानेवारीला भूमिपूजन झालं आणि 2 वर्षांनी म्हणजे 22 जानेवारी 1732 ला या ठिकाणी वास्तुशांत संपन्न झाली आणि पेशवे कुटुंबियांनी या ठिकाणी प्रवेश केला. मी मागेही बोलताना म्हणलं होतं वास्तू शांत झाली पण ही वास्तू कधी शांत राहिली नाही. ही वास्तू नेहमी पराक्रमाने धगधगणारी होती आणि अनेकांना प्रेरणा देणारी होती. याच भूमीवरून एका हातात भगवा झेंडा आणि दुसऱ्या हातात नंगी तलवार घेतलेले मराठे वीर निघाले. त्यांनी नर्मदा ओलांडली, त्यांनी यमुना ओलांडली, त्यांनी सिंधू ओलांडली आणि अटकेवरती झेंडे लावले. असा पराक्रम करणारे हे सगळे मराठे या भागामध्ये होते. आज या ठिकाणी मला अजून काही बोलायचं आहे खरंय, पण आमचे लाडके आमदार आज गणेश जयंती असल्यामुळे त्यांना अनेक ठिकाणी जायचं आहे आणि म्हणून त्याने सांगितलं की मला मध्ये थोडा वेळ द्या म्हणजे मी पुढच्या कार्यक्रमाला जाऊ शकेन. पण आमदार साहेब आता दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळीकडे भगवा झेंडा तुम्ही फडकवलेला आहेच. एक खंत आहे या पुणे शहरामध्ये ज्या पुणे शहराचे शिल्पकार असं नानासाहेब पेशव्यांना मानलं जातं त्यांचा एकही भव्य पुतळा एकही चांगलं स्मारक आज नाही आहे. पुढच्या काळामध्ये ही उणीव तुम्ही दूर करावी अशी पण एक अपेक्षा व्यक्त करतो आणि आदरणीय आमदार साहेबांना बोलण्याची विनंती करतो.